पहा माझा आवाज मध्ये आपलं स्वागत। तर पाहूयात एक महत्त्वाची बातमी। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांचे एकत्रित पालखीचा दर्शन सोहळा आज सकाळी 7 ते 8:30 या वेळेत चिंचवड गाव येथे मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। टाळकरी वारकरी भजनी मंडळी मोरया गोसावी भाविक भक्त यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली। श्री काळभैरव उत्सव समिती चिंचवड गाव यांनी पालखीचे स्वागत केले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी यांचे एकत्रित पालखी दर्शनाचा अनोखा संगम पाहायला मिळाल्याने भाविक भक्त वारकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते। पाहूया सविस्तर बातमी। अंबर चिंचवडे काळभैरव उत्सव समितीचा सदस्य गेले 20 वर्षापासून आम्ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी या चिंचवड गावातून मार्गस्थ व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो आणि यावर्षी यंदाचं 8वं वर्ष आहे की ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी येत आहे, याचा आम्हा सर्वस्व ग्रामस्थांना या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी चिंचवडचे महासाधू मोरया गोसावी यांची पालखीसुद्धा या ठिकाणी येते आणि दोन्ही पालख्यांचा संगम या ठिकाणी सर्व भक्तांना दर्शनासाठी या ठिकाणी मिळत असतो। आणि जसं पालखी मार्गाचं जाताना स्वागत होतं त्याच प्रमाणात या ठिकाणी चिंचवड ग्रामस्थ आणि काळभैरवनाथ उत्सव समिती मोरा देवस्थान सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आणि भव्य प्रमाणात या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आणि या ठिकाणी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना याचा आनंद होतो, याचं आम्हाला फार मोठं समाधान आहे। कृष्ण हरी विश्ववंदनीय जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज 8व्या वर्षी आपल्या चिंचवडला भेट देत आहे। अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी भाविक भक्त स्वागतासाठी तयारीमध्ये आहे। तसं पाहायला गेलं तर आपल्या चिंचवड गाव श्रीमन महासाधू मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधीने पावन झालेलं आणि इतिहासामध्ये या गावाच्या नोंद अशी सापडते की गावाच्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये कीर्तनासाठी तुकाराम महाराजांनी एकदा आले होते आणि एकदा चिंतामणी महाराजांची आणि आपल्या देहूकर तुकाराम महाराजांची भेट देखील आपल्या इथं मोरया गोसावी मंदिरामध्ये झाल्याचं पुराणात उल्लेख सापडतो। त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी खूप प्रयत्नांनी गेले कित्येक वर्ष साधारणतः 20 वर्ष ग्रामस्थ मंडळी ही देहूकरांच्या पाठीमागे लागली होती की चिंचवडची पालखी ही आमच्या चिंचवड गावामध्ये देहूकरांची संत तुकाराम महाराजांची पालखी ही चिंचवडमध्ये यावी। मग ती परतीच्या मार्गावरती मग त्यांनी आम्हाला इथे यायचा योग हा गेले 8 वर्ष येतोय आणि अत्यंत उत्साहामध्ये इथे स्वागत केलं जातं आणि तुम्ही पाहताय आता सगळं या ठिकाणी। सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.